गेल्या 10 ते 15 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। त्याचा सगळ्यात जास्त फटका भाजीपाला पिकांना बसलाय। मनमाड जवळच्या दिलीप सांगळे या शेतकऱ्यानं एका एकरात लावलेल्या कोथिंबीर पिकाचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सततच्या पावसानं ही कोथिंबीर पिवळी पडून सडू लागली। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा हतबल झालेला आहे। थेट शेतातून कोथिंबीरीच्या नुकसानीचा आढावा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। गेल्या 10 ते 15 दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले। त्याचा सर्वाधिक फटका जो तो भाजीपाला पिकाला दिसतोय। या ठिकाणी आपण बघू शकतो मनमाडच्या परिसरामध्ये एक शेतकऱ्यांचे ते कोथिंबीर लावली होती। जवळपास एकरभर जी कोथिंबीर जी ती या ठिकाणी लावली होती। मात्र गेल्या 15 दिवसापासून जो पाऊस सुरू त्यामुळे हा कोथिंबीर जी ती आता अक्षरशः पिवळी पडायला लागली, ते सुरू लागली। आपण जर पाहिलं तर कोथिंबीरला आता चांगला भाव होता आणि 2 पैसे मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांना होती। मात्र पावसाने त्यांचं जे स्वप्न आहे ते या ठिकाणी भंगताना दिसतंय। माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगशाल तुम्ही 2 पैसे मिळतील या अपेक्षेने कोथिंबीर लावली होती, आता काय परिस्थिती? आतापर्यंत आम्हाला मग अपेक्षा होती काही लाख होतील, 50,000 जे होईल वाटलं होतं, पण आता 1 रुपया होऊ शकत नाही, कारण ती सडून चालली ना। जरी आता उघडला किंवा 2 दिवसांनी उघडला, 4 दिवसांनी ती पिवळी पडून एकदम अशी मूर्छित होऊन खाली पडले तरी जमा झालेली त्या गोष्टीचा विषय असं माझ्या। आणि वावर उकळून गेलं ना, वावरातून खाली पाणी चालू झालेलं आहे असा विषय। तर पाय मध्ये जाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही असा विषय त्या गोष्टीचा म्हणजे। सध्या चांगले भाव होते, कसे पैसे मिळाले असेल, आता काय भाव म्हणजे चांगलेच आहे। आज मनमाड सारख्या ठिकाणी 2,000 रुपये 1,700 रुपये जुडी जाते। असं मिडियम जुडी असते तरी ती नाशिकचे 3 जुडे होते, असे जुडे होते। म्हणजे आम्हाला आज 5-6 हजार रुपये शेकडा गेली असते ती, कारण काही झालं तर 1,000-3 हजार कोथिंबीर निघली असते। आज कमसे कम लाख रुपये तर झालीच असते 100। आज आमचे तोंडा घासाचे आलेला घास हा आमच्या तोंडावर हिरवून घेतलेला आहे निसर्गाने, असा विषय त्या गोष्टी। प्रत्येक टाइमला अशीच गोष्ट, जेव्हा तोंडाशी आला का निसर्ग सोडून जातो, किंवा अशीच परिस्थिती होत चाललेली आमच्या शेतकऱ्यांची। त्याला खर्च कसा केला होता आणि काय खर्च म्हणजे बघा, अशोकाचं बिल 400 रुपये किलो भाव आहे त्याचावाला। आज 20-22 किलो बिल लावलं, त्याला ड्रीप केलेली आहे आम्ही त्या गोष्टीचा विषय म्हणजे। त्याचा खर्च आज कमसे कम 15-20 हजार रुपये खर्च होत आलेला जो सगळ्या त्या गोष्टीचा। तर मग आता 1 रुपया सुद्धा आम्हाला भेटू शकत नाही असा विषय त्या गोष्टीचा। आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता आणि कोथिंबीरच्या माध्यमातून 2 पैसे मिळण्याची अपेक्षा त्यांना झाली होती। मात्र अवकाळी पावसाने हे स्वप्न जे ते पूर्णतः हिरावून गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।